तर आम्ही जसं पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं होतं। यावरती जितेंद्र आव्हाड आणि सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। गुलाबराव पाटलांनी चांगलं उदाहरण दिलं। शिक्षकांनी ते आत्मसात करावं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर प्रामाणिक हेतूनं गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं। चांगलं उदाहरण दिलं, त्यांचं अभिनंदन। अभिनंदन गुलाबराव पाटलांचं की चांगलं उदाहरण दिलं त्यांनी, खूप चांगलं उदाहरण आहे। आणि शिक्षकांनी पण ते आत्मसात करा, कारण पुढे भविष्य असंच आहे। पुढापुढेच आपल्याकडे नाही तर दुसऱ्याचं घेऊन या। आणि प्लस सांगितलं 10 लाख रुपये देऊ, फार चांगली योजना आहे, फार चांगली आहे की कधी कधी एक सेन्स ऑफ ह्युमर असतं आणि आपण एक गंमत करण्यासाठी तसं वक्तव्य एक जोडून करतो। ज्या शिक्षणावर राज्य सरकार 70,000 कोटीच्या आसपास खर्च करते, तर जिल्हा परिषदच्या शाळा ओस पडता कामा नये ना। त्याचा अर्थ असा विडंबनात्मक न घेता एका शुद्ध प्रामाणिक हेतूने जिल्हा परिषदच्या शाळा टिकाव्या यासाठी 70,000 कोटी जनतेचे खर्च होतात, तो 70,000 कोटी जनतेसाठीच कामी यावं हा भाव।